लग्नानंतर होईलच प्रेम. 19 डिसेंबर प्रोमो अपडेट. प्रोमोची सुरुवातच एका मोठ्या स्फोटाने होते. पार्थ संपूर्ण कुटुंबासमोर उभा राहतो आणि शांतपणे पण ठामपणे म्हणतो, मला आता हे लग्न नकोय. पार्थचे हे शब्द ऐकताच घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. कोणालाही कल्पना नसते की पार्थ असा टोकाचा निर्णय घेईल. जेव्हा घरातील सदस्य त्याला जाब विचारतात तेव्हा तो अधिक स्पष्टपणे बोलतो. तो म्हणतो की काव्य आणि माझ्या घटस्फोटानंतर मला कोणत्याही गोष्टीचा कठीण जाणार नाही. हे ऐकून जीवा आणि इतर सदस्यांना मोठा धक्का बसतो. दादा, हे तू काय बोलतोयस, असा प्रश्न विचारत सगळेच सुन्न होतात. पार्थच्या या खुलाशानंतर खरी खळबळ उडते ती नंदिनीच्या बोलण्याने. नंदिनी सगळ्यांसमोर येते आणि सांगते की आम्ही खूप आधीच घटस्फोटासाठी अर्ज केलेला आहे. हे ऐकताच मानिनी आणि विक्रम यांना प्रचंड मोठा धक्का बसतो. घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाते आणि एकच शांतता पसरते. नंतरच्या दृश्यात नंदिनी आपल्या रूममध्ये येते. तिथे जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो भावुक होऊन तिला म्हणतो, नंदिनी, तू माझ्या जीवनाचा अंतिम सत्य आहेस. मात्र नंदिनी त्याच्या लग्नाचा फोटो खाली फेकते आणि अत्यंत शांतपणे खाली पाहत त्याला उत्तर देते, हे आपल्या जीवनाचं सत्य आहे. आणि इथेच हा उत्कंठावर्धक प्रोमो संपतो. पुढील भागात काय घडणार? मानिनी आणि विक्रम या परिस्थितीला कसे हाताळतील? पार्थ आणि नंदिनीच्या या निर्णयामुळे कुटुंबात कोणती नवी वादळं येणार? जीवा आणि नंदिनीचे नाते आता कोणत्या वळणावर जाणार? हे पाहणे नक्कीच रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.